हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर चला आज माझ्या डेली रुटीन व्लॉगला सुरुवात करूया. तर 2 ते 3 दिवसाच्या गॅपनंतर आलोत मस्त मॉर्निंग वॉकला. आणि अशा प्रकारे जर डेली रुटीन ठेवलं तर आपलं मन आणि आपण हे नेहमी प्रसन्न राहत असतो. तर आज मी माझ्या रुटीनमध्ये एक नवीन गोष्ट ॲड केली आहे. तर आज माझ्या दिवसाची सुरुवात मस्त अशी मी वॉर्मअपपासून सुरुवात करणार आहे आणि मी आज ठरवलं की 5 ते 10 मिनिट वॉकिंग झाल्यानंतर आपण थोडं एक्सरसाइज करायला हवं. आणि खरंच दिवसभर प्रॉडक्टिव्ह आणि एनर्जेटिक राहण्यासाठी एक्सरसाइज हा बेस्ट ऑप्शन आहे. तर अशा प्रकारे मी आज ठरवलं की मी किमान 10 मिनिट तरी मस्तपैकी असं वॉर्मअप करणार. तर चला आता घरी परत जायला निघूया. तर इथे मला परत जाताना एक पारिजातकाचं झाड मिळालं. तर त्याची मी फुले इथे तोडून राहिली. ॲक्च्युली मी चोरी करून राहिली आहे इथे फुलांची. आणि वेदू मला म्हणत आहे की मम्मी तू खालची फुलं उचल, पण मी त्या झाडांचीच फुले इथे घेऊन राहिली आहे. आणि ते मी आता इथे मस्तपैकी आपल्या हॉलमध्ये सजवून ठेवणार आहे. आणि तुम्हाला एक सिक्रेट गोष्ट सांगू, कुठलाही रूम फ्रेशनर न वापरता आपला घर नेहमी असं मस्त सुगंधित ठेवासाठी हे पारिजातकाची फुलं हा बेस्ट ऑप्शन आहे. तर तुमच्याकडे जर पारिजातकाचं झाड असेल तर प्लीज त्याची फुले लिव्हिंग रूममध्ये किंवा बेडरूममध्ये किंवा किचन रूममध्ये आपण ठेवू शकतो. आणि हा बेस्ट रूम फ्रेशनर आहे. आणि याचा जो स्मेल आहे ना तो खूप असा सुगंधित असतो आणि आपल्या घरामध्ये सगळीकडे असा मस्त सुगंध पसरत असतो. तर चला आता करूया स्वयंपाकाची सुरुवात. तर इथे मी ब्रेकफास्ट तयार करून घेते. मुलांना स्कूलला जायचं आहे तर इथे मी आज करणार आहे पालकाची पुऱ्या. तर पालक मी मस्त छान अशी धुवून घेतली आहे आणि आता मी याला छान असं उकडून घेणार आहे. तर कसं आहे ना, खूप दिवसानंतर मी पालकच्या पुऱ्या बनवत आहे आणि मुलांना टिफिनमध्ये आज काहीतरी वेगळं पाहिजे होतं. आणि चिऊ पण गेल्या एका आठवड्यापासून ती स्कूलला गेलीच नव्हती. तर आज ती स्कूलला चालली खूप दिवसानंतर. तर इथे मी यांच्यासाठी पोळी भाजी करते आणि मुलांसाठी पालकच्या पुऱ्या. तर मी थोडी कणिक भिजवून घेते, कारण कसं आहे ना, यांना दिवसभर ऑफिसमध्ये राहावं लागते आणि ते काही फक्त पालकपुऱ्या वगैरे खाऊ नाही शकत. त्याच्यामुळे मी त्यांना पोळी भाजीच देते. तर अशा प्रकारे इथे मी सगळं कणिक वगैरे मळून घेतलं आहे. आणि सकाळी सकाळी मस्त अशी ऊन निघाली आहे आणि माझं किचन हा पूर्व दिशेला असल्यामुळे पूर्ण ऊन अशी माझ्या अंगावर येऊन राहिलेली आहे. म्हणून व्हिडिओ थोडा डल दिसणार. तर तुम्ही समजून घ्या. आणि इथे पालक छान अशी उकडून झालेली आहे. तर आता हिला मी छान मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आणि इथे मी टाकल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या. ॲक्च्युली हिरवी मिरची खूप तिखट असते, म्हणून मी इथे 1 चम्मच तिखटचं यूज करणार आहे, म्हणून मिरची सध्या कमी टाकली. आणि आता छान मस्त असं पेस्ट तयार करून घेणार आहे. तर इथे छान असं मस्त फाईन पेस्ट तयार झालेलं आहे. आणि छान आता मी याला परतून इथे मस्त कणिकमध्ये मिक्स करून मळून घेणार आहे. तर अशा प्रकारे जर आपण पालक उकडून त्याचं मस्त असं बारीक पेस्ट तयार करून घेतलं तर पालकची जी पुरी असते त्याचा टेस्ट तो खूप छान वाटत असतो. आणि इथे मी 2 कप आपलं कणिक घातलं आहे. आणि 1 मोठा चमचाभर इथे मी बेसन घातलं आहे, कारण बेसन घातल्याने त्याची खूप अशा आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या अशा क्रिस्पी बनतात. तर इथे मी 1 मोठा चम्मच बेसन घातले आहेत. आणि इथे 1 चम्मच तिखट आणि हळद आणि जे काही आपले मसाले असतात ते सगळे मी एक एक करून इथे घातले. आणि ओवा घालायला मात्र विसरू नका. ओवा घातल्याने पालकची जी टेस्ट आहे ना ती खूप छान लागते. आणि आपल्या मुलांच्या आणि आपल्या हेल्थसाठी ओवा खूप हेल्दी आहे, त्याच्यामुळे मी इथे ओवा टाकले. आणि मी मीठ टाकायला विसरले होते, म्हणून मी इथं 1 चम्मच मीठ घातलं आहे. आणि शेवटी 1 चम्मच तूप घालून मी छान असं मस्त मळून घेणार आहे. आणि छान अशा गोल गोल पुऱ्या मी इथे बनवून घेणार आहे. तर इथे कणिक छान असं तयार झालेलं आहे. तर त्याला एकदा पुन्हा छान असं मस्त मळून घेऊया आणि छान असे छोटे छोट्या पुऱ्या आपण लाटून घेऊ.
तर इथे दूधवाले दादा आले तर दूध घेतलं आहे. तर ॲक्च्युली आम्ही रोज असं रोजचं दूध लावलं आहे आणि तो गाईचं दूध आहे. ॲक्च्युली हा तहसील विभाग असल्यामुळे इथे मस्त असं छान ओरिजिनल गाईचं दूध मिळते. तर आम्ही तोच पितो आणि आम्ही सगळेच गाईचंच दूध पित असतो, कारण गाईच्या दुधाचे खूप असे भरपूर फायदे आहेत. आणि मी मुलांना पण लहानपणापासून गाईचंच दूध देते. तरी इथे छान असं मस्त दूध मिळतो. आणि बाकी ठिकाणी सिटीमध्ये वगैरे थोडा वेगळ्याच प्रकारचं दूध असतो, पण इथे तहसीलमध्ये राहण्याचा हाच फायदा आहे की आपल्याला छान असं ताजं ताजं भाजीपाला किंवा दूध वगैरे असं मिळत असतो. तर इथे मी छान एका कटोरीने मी मस्त असे छोटे छोटे गोल गोल पुऱ्या कापून घेतल्या, कारण माझ्या चिवला अशा गोल गोल छोट्या छोट्या पुऱ्या पाहिजे होते. तर मी तिच्यासाठी स्पेशली इथे तिला जेवढे लागतील तेवढे मी तिच्यासाठी इथे काढून घेणार आहे आणि बाकीचे आपल्या सेम साईजमध्ये मी आपल्यासाठी बनवून घेणार आहे. तर चला, आता चिवची घाई सुटली आहे. ॲक्च्युली तिला ना टायमावर असं स्कूलमध्ये जायला खूप आवडते. तर ती तयारी पूर्ण करून घेते, पण केस मला करून द्यावं लागते. त्यामुळे मी इथे छान तिला मस्त अशा 2 वेणी घालून देणार आहे. ॲक्च्युली त्यांच्या स्कूलमध्ये वेणी किंवा पोनी फक्त अलाउड आहे. तर तिला ना कसा हाय ग्रेड फीवर होता, त्यामुळे हिचं वेट थोडं कमी झालेलं आहे आणि तो आता आम्हाला करून घ्यावं लागणार आहे. तर इथे मी छान मस्त तिला तयारी करून दिली आणि खूप दिवसानंतर ती स्कूलला चालली, तर मला पण थोडं वेगळंच वाटून राहिलं. ॲक्च्युली कसं आहे ना, मुलं घरी राहिले की असं खूप चांगलं वाटते आणि मग मुलं बाहेर गेले की खूप असं शांत शांत होऊन जाते. तर चला, इथं माझ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आता मी मस्तपैकी शांतपणे बसून आपला ब्रेकफास्ट एन्जॉय करते. आणि कसं आहे ना, चिऊ घरी होती एवढा दिवस, तर ती सोबत होती जेवण करायला माझ्या. ब्रेकफास्ट किंवा काही असं असं खायला सोबत कुणी असले की चांगलं वाटते. त्यासाठी मी इथे मस्त आपला टी व्ही लावून ठेवला आहे आणि इथे छान असा मस्त पिक्चर सुरू आहे. तर हा पिक्चर तुम्ही बघितला असेल तर कुठला पिक्चर आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आताच ब्रेकफास्ट वगैरे आवरलं माझं आणि आता मी हा जो इंडोर प्लांट मी लावला होता त्याला अशी मस्त वॉटरिंग करून घेते. आणि कसं आहे ना, कधी-कधी असं होते आपण घरामध्ये काही झाडे लावून ठेवतो, पण त्यांना पाणी द्यायला विसरून जातो. तर असं न करता 1 दिवसानंतर किंवा असं कधी आपल्याला जेव्हा वाटलं तेव्हा आपण असं मस्त वॉटरिंग करू शकतो. तर इथे मी स्प्रे बॉटलनीच मस्त वॉटरिंग करून घेते. आणि अगदी मिनिटामध्ये सोफा कसा क्लीन करायचा ते मी तुम्हाला सिक्रेट पद्धतीने आज मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर इथे मी छान असा मस्त ब्रश बोलवला आहे आणि त्या ब्रशने मी सोफा असा मस्त चकाचक करून घेणार आहे. ॲक्च्युली कसं आहे ना, आपण बसतो तर धूळ वगैरे असतेच आणि केस, खास करून सोफ्याला केस खूप लागलेले असतात. तर ते केस कितीही आपण कापडाने किंवा कितीही डस्टिंग याच्याने काढलं तरी ते निघणारच नाही. आणि म्हणून मी इथे छान असा मस्त ब्रश ऑनलाईन बोलवला आहे आणि या ब्रशने मी पूर्ण सोफा माझा असा मस्त क्लीन करून घेणार आहे. तर कसं आहे ना, डेली रुटीनमध्ये जर आपण असं सतत असं क्लीन करत राहिलं तर आपला जो सोफा असतो तो कधीच खराब होत नसतो आणि जे काही डस्टिंग किंवा जे काही केस वगैरे लागले असतात ते पण पूर्णपणे असं निघून जातात. तर तर कसं आहे ना, असे काही ब्रश वगैरे वापरले अशा वस्तूला तर आपल्या क्लिनिंगला पण असं खूप सोपं जाते. तर मी इथे छान मस्त असं डस्टिंग करून घेतला आणि मागेच मी या सोफ्याचं डीप क्लीनिंग केलं होतं, म्हणून मी खूप काही असं पुसून घेतलं नाही, फक्त डस्टिंग करून घेतलं आहे. आणि छान असं सोफा कवर मी इथे झटकून टाकलं आहे. आणि सोफा कवर जर आपण असं आतमध्ये थोडा फसवला तर तो पटकन असं निघत नाही, कारण मुलं वगैरे घरी असतात, मग ते वारंवार सोफा कवर असं पडत असतो. त्याच्यामुळे मी इथे छान असा मस्त आतमध्ये असं दाबून त्याला ठेवणार आहे. त्याच्यामुळे असं जो व्यवस्थित राहील, किमान काही वेळ तरी तो असा व्यवस्थित राहील, म्हणून माझा हा इथे प्रयत्न सुरू आहे. तर चला, आता पटापट अशी बॅक टू बॅक कामे जर आपली राहिली तर आपलाच घर नेहमी असा स्वच्छ आणि प्रसन्न राहतो. आणि आपल्याला जर काही दुसरी क्रिएटिव्हिटी वगैरे करायची राहिली तर आपल्याला टाईम पण भरपूर मिळतो. तर टाईम मॅनेजमेंट कसं करायचं त्यासाठी आपलं जो वर्क आहे तो असं बॅक टू बॅक करणं खूप आवश्यक आहे आणि खूप जरुरी पण आहे. म्हणून मी ते सगळी क्लिनिंग झाल्यानंतर छान असं पूर्ण घराला झाडू लावून घेते आणि मस्तपैकी झाडू वगैरे झालं तर कसं आहे ना, आपलं घर जर क्लीन राहिलं तर कोणी
कोणी कोणत्याही वेळी आले तरी आपलं घर नेहमी असं क्लीनच दिसत असतो. त्यामुळे आणि एक टिप्स इथे मी तुम्हाला शेअर करते. कधीही घराची साफसफाई करताना जर आपण असं सेक्शन वाईज केलं तर खूप सोपं जाते. तर त्यासाठी मी इथे पहिले माझा जो हॉल आहे तो मी इथे त्या वस्तू वगैरे सगळ्या अशा डस्टिंग करून घेतल्या आणि छान हॉल असं मस्तपैकी झाडू झाडू लावून घेतलं आणि त्यानंतरच मी बाकी रूमची डस्टिंग किंवा झाडू मी करते. आणि आता मी हा छान हॉल मस्तपैकी असं पुसून घेणार आहे. त्यासाठी मी डीमार्टमधून छान असा फ्लोअर क्लीनर म्हणून मी आणलेला आहे. 2 लिटरची बॉटल आहे. तर हा हर्बल फ्लोअर क्लीनर आहे. तर अँटीबॅक्टेरियल आहे आणि याची खुशबू पण खूप सुंदर येत आहे. तर इथे मी पहिल्यांदाच यूज करत आहे. तर किड्स आणि पेट्स वगैरे बहुतेकांकडे असतात. त्यांच्यासाठी हा 100% सेफ आहे आणि हा नीमपासून तयार झालेला आहे. तर मी अशा प्रकारे मस्त असं छान माझा हॉल पूर्ण कानाकोपरा मी असा मस्त पुसून घेणार आहे. आणि खरंच याचा जो सुगंध आहे ना, तो मनमोहक आहे आणि मला पुसता-पुसताच हे जाणवत आहे, की याचा सुगंध किती सुंदर आहे. तर पूर्ण रूमभर माझा हा सुगंध याचा जो आहे पसरलेला आहे. तर अशा प्रकारे मी सगळी एक-एक कामे अशीच आटोक्यात करून पटकन तुम्हाला काहीतरी नवीन असं मी तुम्हाला आज मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर ही आहे सेकंड बेडरूम. ॲक्चुअली या बेडरूमचं तर काही यूज होत नसतो. तर इथे मी कपडे किंवा काही मुलांचे टॉयज वगैरे ठेवले आहेत. तर जे धुण्याचे वगैरे कपडे असतात तर मी सगळ्यांना घरात असे इन्स्ट्रक्शन दिले आहे की कपडे इकडे तिकडे न टाकता या बेडवर आणून ठेवा. तर मी सगळे धुण्याचे जे कपडे होते ते मी धुण्यासाठी नेऊन ठेवले आणि आता छान या बेडची मी मस्त डस्टिंग करून घेणार आहे. तर इथे मी गादीला छान असं कवर करून घेतलेलं आहे आणि आता मी छान बेडशीट इथे टाकून ठेवते. तर ही रूम फक्त पाहुणे वगैरे आल्यावरच यूज होत असते. तोपर्यंत या रूममध्ये कोणीच असं काहीच करत नसतात. तर इथे मी छान अशी मस्त बेडशीट वगैरे क्लीन करून ठेवते. आणि घरचे कामं करता स्वतःला स्मार्ट आणि प्रॉडक्टिव्ह कसं बनवायचं हे तुम्हाला मी सांगते. आपल्या घरचे तर कामं करायचेच असतात, पण त्यासोबत काहीतरी नवीन असं क्रिएटिव्हिटी आपण करू शकतो. तर अशी क्रिएटिव्हिटी करायला एका छोट्याशा क्रिएटिव्हिटीपासून आपण सुरू करू शकतो. काहीतरी आपण वेगळं केलं तर आपल्याला त्यावेळी असं फील होते, की मी पण काहीतरी करू शकते. यामुळे आपला जो कॉन्फिडन्स असतो ना, तो खूप वाढतो. फॉर एक्झाम्पल आपण काही क्रिएटिव्हिटी करू शकतो. नाहीतर चांगले बुक्स किंवा काही असं गार्डनिंग्स वगैरे आपण करू शकतो. आणि रोजच्या रुटीनमध्ये जर बदल करून आपण काही असं नवीन केलं तर ते खूप गरजेचं असतं. आणि तुमच्यासोबत तर माझी डेली हेअर फॉल जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मागल्या व्हिडिओमध्ये जो मी हेअर मास्क तयार केला होता जवसपासून, तर त्याचे मला खरंच खूप फायदे झाले आणि बराच हेअरफॉल कमी झालेला आहे. आणि जो मी हा हर्ब अँड मोरचा हेअर न्यूट्रिशन यूज करते तो पण मला खूप आवडला. त्याची कन्सिस्टन्सी एवढी सुंदर आहे आणि एवढी थिक आहे. तर तो आपण कशाही पद्धतीने आपल्या केसांना जर अप्लाय केला तर आपले केस असे अजिबात चिपचिप होत नसतात आणि मस्त असे मोकळे मोकळे सुटसुटीत केस असतात. तर मी डेली नाही पण असं अधेमध्ये 1 दिवसाच्या गॅपमध्ये मी रोज केसांना अशी ऑइलिंग करून राहिली आहे आणि मस्तपैकी अशी मसाज करत आहे. तर जे आपले हेअरचे स्केल्प आहेत त्यांना मी छान असं मस्त लावून घेत आहे. तर खरंच तुम्ही एकदा तरी हा हर्ब अँड मोरचं तुम्ही हेअर न्यूट्रिशन ऑइल ट्राय करा. नक्की तुम्हाला आवडेल आणि अजिबात हा ऑइली नाही आहे. तर हा फक्त असा मस्त कंडिशनर लावल्यासारखा आपले केस असे मऊसूत आणि चमकदार दिसतात आणि कधी पण अप्लाय करू शकता. सकाळी, रात्री झोपताना किंवा दुपारी कधी पण बाहेर जाताना कुठे पण कसं पण आपण याला अप्लाय करू शकतो आणि हा बिलकुल असं ऑइल लावल्यासारखंच वाटत नाही. आणि स्वतःला कुठेतरी जर बिझी ठेवला तर आपला माइंड जो आहे तो नेहमी असा रिफ्रेश राहत असतो. तर आज मी तुम्हाला साधी आणि सोपी एक नवीन क्रिएटिव्हिटी दाखवणार आहे. तर माझ्याकडे हा स्टँड खूप दिवसापासून होता आणि या स्टँडला
खूप असं जंग पण लागलेलं आहे. बरेचदा विचार केला की याला फेकून द्यावं, पण इच्छा काही झाली नाही. आणि खरं सांगते, एकदा मी फेकला पण होता, पण परत एकदा मी वापस पण आणला घरी. आणि आता याला छान मी मस्त अशी पेंटिंग करून घेणार आहे. तर याला मी छान असं जो आपला वुडन कलर असतो ना, त्याच्याने मी छान असं वुडन लूक याला देणार. आणि इथे मी जे माझ्या मुलांचे जे ॲक्रेलिक कलर आहेत तेच मी इथे यूज करत आहे. आणि तिथलाच एक शेड मला आवडला, तो आपला वुडन कलरचा आहे. तर त्याच्यानेच मी इथे पूर्णपणे याचा लूक जो आहे तो मी चेंज करणार आहे. कारण ब्लॅक कलर आता कॉमन झालेला आहे, म्हणून काहीतरी असं वेगळं म्हणून मी याला छान असं मस्त या कलरने इथे मस्त छान इथं कलर देणार आहे. तर कसं आहे ना, मला 2-3 वेळा याला कलरिंग करावं लागेल, कारण ब्लॅकवर वुडन कलर कधीही करताना त्याला 2-3 लेयर असे लावावे लागेल, तेव्हाच तो पूर्णपणे असा वुडन कलर तयार होईल. तर बघा आता इथे छान असं मस्त माझं एफर्ट्स लावणे सुरू आहे. तर अशा प्रकारे मी मस्त असा छान हा स्टँड मी जो आहे त्याला वुडन कलर देऊन मस्तपैकी तयार केला आहे. आणि आता बघा इथे मी फ्लावर्स वगैरे जे धुतले होते ते मी छान इथे मस्त सजवून हा माझ्या सेकंड बेडरूममध्ये मी याला ठेवणार आहे. कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वेस्ट जाण्यापेक्षा फायद्यात आला. तर चला आता व्हिडिओ इथेच थांबवते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सो बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस